पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्र येणं फिसकटण्याच्या मार्गावर आहे. अजित पवार म्हणतात घड्याळावर लढा, सुप्रिया सुळे मात्र तुतारीवरच ठाम आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेची एकत्र येण्यासाठी चाचपणी झाल्याची माहिती. तर पुणे महापालिकेमध्ये एकत्र निवडणूक लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपावरून बिनसलेला आहे. शरद पवार यांनी आता पुन्हा काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली आहे, तर काँग्रेस सोबत गुप्त ठिकाणी बैठक सुरू झाल्याची माहितीही मिळते. अजित पवार यांच्याकडे सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं शरद पवार यांनी आता काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली आहे. तर शरद पवार एनडीएच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली. यामागचं कारण काय आहे तर संजय शिरसाटांनी केलेला दावा. मंत्री संजय शिरसाट यांच्या दाव्यानं आता खळबळ उडालेली आहे. शरद पवार हे आगामी काळामध्ये एनडीए मध्ये सामील होऊ शकतात असं शिरसाट म्हणालेत. राजकारणात काहीच अशक्य नसतं, कोणालाही आश्चर्य वाटू नये असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं. मध्ये काहीतरी सूचक वक्तव्य केलं, परंतु आताही आजच्या घडीलाही त्यांनी कुठेही असं सांगितलं नाही की आम्ही उबाटा बरोबर जाणार आहोत किंवा मनसे बरोबर जाणार आहोत. ते आताही स्वतंत्र आहेत. त्या युतीबद्दल त्यांनी कोणतंही वाक्य किंवा एखादी कॉमेंट सुद्धा त्यांनी दिलेली नाही. याचा अर्थ आता शरद पवार हे महाविकास आघाडीपासून वेगळे होणार आहेत. अजितदादा बरोबर अनेक कार्यक्रमात ते दिसतात. म्हणून उद्या राजकारणामध्ये शरद पवार जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.